हाय फ्रेंड, शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. जय शिवराय. मी तुमच्या सर्वांची लाडकी कृष्ण आहे. स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे गुरुवार आणि मला करायची होती पूजा, त्यामुळेच मग मी फुलं आणण्यासाठी चालले होते आणि आमच्या इकडे खूपच जोराचा पाऊस पडत होता. तर गाईज बघा, इथे किती सुंदर अशी फुलं आलेली मोगऱ्याच्या झाडाला आणि त्याचबरोबर ना गुलाबाची सुद्धा फुलं आलेली झाडाला. आणि ते पाऊससुद्धा खूप सुंदर असा पडत होता. खूप जोराचा पाऊस होता आणि आज सकाळीचं वातावरण इतकं मस्त झालेलं, मला सुद्धा खूप छान वाटलेलं. तर फ्रेंड्स, इथे फुलं आलती मोगऱ्याच्या झाडाला, त्याचबरोबर पाऊस आणि खूपच मस्त वातावरण झालं आणि ह्या ज्या क्लिप्स होत्या त्याचबरोबर चिमण्यांचा आवाज, म्हणूनच मी त्या क्लिप्स ह्यामध्ये ॲड केल्या आणि खूपच मस्त वातावरण झालं आज सकाळी. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर अशी फुलं आलेली होती झाडाला. तर फ्रेंड्स, माझी आत्ता अंघोळ झाली आणि अंघोळ झाल्यानंतर मी स्वामींचं पुस्तकसुद्धा वाचायला घेतलं आणि मग त्याचबरोबर मम्मी मला स्कूलला रेडी करण्यासाठी 2 विण्या बांधत होती आणि मग माझा आज उपवास होता, त्यामुळे मम्मी मला टिफिन रेडी करत होती आणि टिफिनला मला मम्मी आज भगर देणार होती, कारण की माझा उपवास होता. आणि मग माझा इथे टिफिन रेडी करून झाला आणि मी सुद्धा झाले तयार. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता माझ्या मम्मीने इथे किती सुंदर असं हळदीचं लेपन केलेलं आहे आणि ते गुरुवारी करतात. आणि इथे माझ्या मम्मीने गुरुवारची स्वामींची पूजासुद्धा इतकी सुंदर अशी केली आहे. आणि मग त्याचनंतर मी देवाला नमस्कार करून स्कूलला जाण्यासाठी रेडी झाले. आणि हे पाहू शकता तुम्ही, आमच्या इथे खूपच जोराचा असा पाऊस पडत होता, पण मी स्कूलला जाणारच होते आणि मग मी चालले फायनली स्कूलला. आता आपण भेटूया स्कूलवरनं आल्यावर. आता मी आले फायनली स्कूलवरनं. तर फ्रेंड्स, आत्ताच आलेली आहे मी घरी आणि घरी आल्यानंतर मी थोडीशी फ्रेश झाले आणि आता मला करायची आहे स्वामींची पूजा. तर फ्रेंड्स, सकाळी पाऊस येत होता, त्यामुळे मग मी रांगोळी नाही काढली आणि मग मी स्कूलवरून आल्यावरती रांगोळी काढली. आणि त्यानंतर मम्मीने जे हळदीचं लेपन केलं होतं त्याला मी ओवाळून घेतलं आणि पूर्ण घरात असं मी त्याची आरतीसुद्धा ओवाळली. आणि त्यानंतर मग मी जी पंती होती, म्हणजेच की दिवा, तो तिथे ठेवला त्याच्या साईडला. आणि त्यानंतर मग मशीनमध्ये कापूरसुद्धा टाकला, का तर घरात खूप छान वाटतं ते लावल्यानंतर. आणि मग माझी झाली पूजा चालू. इथे मी पहिल्यांदा पाठ घेतला, त्या आधी मी देवाला दिवाबत्ती करते.
आता माझी पूजा करून झालेली आहे स्वामींची आणि मी नैवेद्यसुद्धा दाखवलेला आहे आणि त्याचबरोबर आज माझा उपवास होता, माझा आणि मम्मीचा सुद्धा. तर आता मम्मी आणि मी गाईज जेवणामध्ये बघा तुम्ही काय काय केलं आहे. इथे मम्मीने डाळ केली आहे, त्यानंतर इथे सॅलड आहे आणि इथे लोणचंसुद्धा आहे आणि इथे शिरा केला आहे मम्मीने. इकडे भात, चपाती आणि भेंडीची भाजीसुद्धा केली आहे मम्मीने. तर खूप छान असं स्वयंपाक केला आहे मम्मीने. तर चला आता आम्ही जेवण. तर गाईस तुम्हाला कशी वाटली माझी आजची पूजा नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सो बाय बाय.